नमस्कार, मी कुमार सोम संदेश लाड. आता मी आमच्या बागेत इलोय. अरे माड अरे एक माड दाखव. इकडे माड, एक आंब्याचा झाड, काजू वगैरे लावलेले आहेत. त्यात मी तुमका दाखवते. दाखवते. ही बघा, ही लाल भाजी पेरलेली आहे आणि मी आता नुकताच खेळणं केलंय. तर मी संदेश लाड RY3LP या यूट्यूब चॅनलवर टाकलेला असेल, तर तुम्ही तर जाऊन लगेच बघा. ती बघा, ही भाजी त्या साईड ती चवळी आहे आणि हो सगळे पालेभाजी आहे आणि पण पेरलेली आहे. दाखवते. आजी बघा काय सांगते, तुमका हवी असली तर ह्या करा, सांगा आमका. 15 रुपये पेंडी. महाग नाही. इकडे ट्रॅक्टर वगैरे ठेवलेला आणि हे खाली मुळं पेरलेलं दाखवते. हे बघा, हे मुळं पेरलेलं अजून वर इलो नाही, पण येत थोड्याच दिवसांत. आणि ह्याकडे ना पावसाळ्यात ना झाड पडान मोडलेला. त्यामुळे काल पप्पाने सगळं तोडल्याने, साफसफाई केल्याने आणि मग झालं. मग हे कोपरं बघून आग लावून घेतलंय. आजी काय सांगते काय? आणि 2 दिवस झाले कोकणात मुसळधार पाऊस पडता. सध्या दिवाळी सुरू होती, म्हणजे काल शेवटचा दिवस होतो. दिवाळीचं. तर आमच्याकडे काल आम्ही भाऊबीज वगैरे केली. आज संपवला काल. आणि तरी आमच्याकडे बारशी तागत ना रांगोळी काढतच, कारण बारशी तागत रांगोळी आमका ही काढूचीच लागते. आता मी तुमका रांगोळी दाखवते. आणि आम्ही यावेळेस कंदील वगैरे काय लावलेला दाखवते. बघा, कंदील किल्लो पण केलेलो आहे यावेळेस. स्वतः केलंय. हे बघा, आणि मी रांगोळी पण काढले. आजी थकडनं बोंबाट्या रांगोळी दाखवते रांगोळी. बघा, ही रांगोळी काढलंय. मस्त इली असली तर कमेंटमध्ये वाव छान असा काय ना काय टाका. आणि आतमध्ये बहीण पण दाखवते. बघा, आज तर तेवढं दाखवत नाही. आणि माझ्या बहिणीनं एक छानपैकी एक अशी रांगोळी काढलेली आहे. ही बघा, ही रांगोळी काढलेली आहे माझ्या बहिणी. आणि ती बाहेर जी मी खळ्यात काढले ना, ती मी काढले. तर आजीनं आता तोवसा काढून दाखव. बघा, तोवसा काढून आणलेला आहे, पण हे खराब वरलं नाही. हा बघ, खराब आहे. हा बघ बाबू. आणि आम्ही नवीन कुत्रे पण आणले. बघा, 3 कुत्रे होत. कोणा हवे असले तर घेऊन जावा. नंबर सांगतोय 93 24 75 90 62. हा नंबर तुम्ही कॉल करा आणि कोणाला कुत्रे पाहिजे असले तर घेऊन जा. माका दे असा काय ह्या खराब घेतला माका. अरे काय फक्त जरासा खराब असतं, चांगला असतं. मित्रांनो, आम्ही आता डोसा खाता. तुम्ही पण यावा खाऊ.
तर आता ना आमच्याकडे एक झाड आहे, त्याची पानं ना म्हणजे अशी ना गुलाबी त्यांची ना पानं, त्यांचे झाड हा बघा, हा झाड आहे, त्यांची पानं वेगळीच आहेत. हे बघा, आता माझी बहीण बाहेर इलेली आ गेला आतमध्ये, माझी आजी. किल्लो केलंय, आवडलो असलो ना तर कमेंटमध्ये सांगा. जास्त मोठं केलेलं नाही, पण हे जे पाठची जी एक कमानी आहे ना, ही बघा, ही जी पाठची ही आहे ना कमानी, ती मी स्वतः लाकडावर म्हणजे तसं आखून मी तशी ती कमानी तयार केलेली आहे पाठची प्रभावळ. कारण हे जे शिवाजी महाराज आहेत ना, त्यांच्या पाठीत ही असता प्रभावळ ना, ती नाही आहे. ही बघा प्रभावळ नाही, त्यामुळे ना ही मी अशी लाकडीत आखून तयार केलेली आहे बघा पूर्णपणे. हे बघा, किल्लो आवडलं असलं तर कमेंटमध्ये सांगा. आणि मेन गोष्ट म्हणजे तुमका मी सांगू विसरले, सांगण्यासाठी नाही ती दाखवत हवी. ह्या कंदीला ना, ह्या कंदील तुमका मी आता दाखवू कसं आता झालेला. हा या बघा, आता कंदीला ना केलेला तर मी स्वतः म्हणजे ह्याचा कंदील ह्या करूक ना जवळपास 3-4 दिवसच लागले, जास्त नाही. ते 3-4 दिवसात आता पुरा झाला. त्याचा पण व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओत करणार आहे, कसा केले तो. मी ह्या करून ठेवला व्हिडिओ, पण तो अपलोड होत नाही. आता बहिणीक सांगून काहीतरी खडामोडी करून त्या पाठवतेला. बहीण तशीच असतात बहिणी. गाये हे बाई, हा चवळीयावर रुजलेली, चवळीयावर मांडवार. मित्रांनो, आता मग चवळी दिसलेली काढूचा आता प्रयत्न करतोय, बघूया येता काय. हा शेंगे आली काय करूया. आणि आजी माझ्याकडे तवसा खाता, तुमका कोणाकच नाही देऊ, एकटी खाता. माका पण दिला तर आपण एवढू सांग नको बा नरण काय. मित्रांनो ना, आमच्याकडे चिक्कू पण भेटतले. चिक्कू या बघा, किती मोठं चिक्कूचं झाड आता बघा, भरपूर मोठा झाड. आणि चाफ्याचा पण झाड असा. आणि बघा गुलगसी, फुल ना आम्ही गणपती पूजूक संध्याकाळची वापरतो. संध्याकाळची जास्वंदाची फुलं कोमेजतात, त्यामुळे ना कोमेजलेलं फुल आम्ही गणपतीक वाहत नाही. त्यामुळे आम्ही ना संध्याकाळचा गणपती आम्ही ना ह्याच फुलांनी पुजतलो दरवेळेस. आणि ह्याची ह्या बघा वेगवेगळे आहेत कलर, पिवळा गुलाबी, पिवळा गुलाबी, ऑरेंज गुलाबी असे असतात. मला पण ही फुलं आवडतात. ह्यांका जास्त म्हणजे असं ह्या वास नसता. आणि त्याची ना आजी ना अशी ना वेणी विणतात, ती ना त्या ना फुलांपासूनच विणतात वेणी. तर तो एपिसोड मी तुम्हाला उद्या करून दाखवीन. आजी त्या फुलांची वेणी ना कशी विणता, तर तो पण व्हिडिओ येतलो. तर आता ना आता आपण जाऊया, शेंगे वगैरे काढूया. कारण शेंगो फोन घेऊन व्हिडिओ करूचं म्हणजे शेंगे वगैरे काढूचं तर एक खूप म्हणजे रिस्की काम असा. त्यामुळे शेंगो काढलं आहे, मग तुमका दाखवतलं. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, धन्यवाद.